नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आपली गाडी आपण घेऊन जात होतो चाकूरला, कारण आपल्याला थोडंसं मटेरियल भरून जायचं होतं कोल्हापूरच्या दिशेने. मग काय गावातून गाडी वगैरे काढली, आलो चाकूरच्या पंपावर. मग म्हणलं मामा टाकी फुल करा. टाकी वगैरे फुल केली आणि तिथून निघालो कंपनीच्या दिशेने. कंपनीत काय आपण व्हिडिओ नाही काढला. गाडी वगैरे भरली आणि निघालो आपण कोल्हापूरच्या दिशेने. कोल्हापूरच्या दिशेने जाताना आपण जवळपास आपल्याला वाजले होते 4. तिथून गाडीत जो माल टाकला होता तो पुढे जाऊन चेक केला बरोबर आहे का नाही. गाडीत माल पण खूप थोडा होता, त्यामुळे म्हणलं काय 300-400 किलोच माल होता. तो माल घेऊन जायचा होता आपल्याला कोल्हापूरला. तिथून आलो पुढे औषधामध्ये, कारण आपल्या गाडीचा गेला होता एक बल्ब. मग म्हणलं भाऊकोन आधी बल्ब टाकून घ्यावं. इथंच रस्त्यावर मेकॅनिक होता, मग आपण काय बल्ब काय सोबत आणला होता. बल्ब वगैरे घेतला टाकून, म्हणजे कसं रात्री प्रवासाला काही अडचण नाही. औषधाच्या बाहेर थांबलो, मग म्हणलं मस्तपैकी एक एक चहा घेऊ. आपल्यासोबत काना पण होता आणि आपलाच भाऊ ओम पण होता. मग काय तिथून निघालो पुढे प्रवास करून. कानाला आपल्याला सोडायचं होतं सोलापूरमध्ये. मग थोड्याच वेळात आपण लागलो हायवेला. मग तुळजापूर वगैरे पास केलं आणि आपण लागलो पुढच्या प्रवासाला. गाडी काय आपली लवकरच भरली होती ती सोडा, कारण आपल्याला जायचं पण होतं लवकर, कारण जाऊन आराम करायचा होता. आणि गाडी तर काय सकाळीच खाली होणार होती. मग काय म्हणलं चला जाऊया, कारण कसं आहे झोप पण झाली पाहिजे. त्यामुळं आलो पुढे तामलवाडीच्या टोल नाक्यावर. मग म्हणलं तिथे एखादी चहा घ्यावं. चहा वगैरे घेतला आणि आपण लागलो पुढच्या प्रवासाला, कारण आज होता आपला उपवास. आपल्याला तर काही घ्यायचं नव्हतं. मग म्हणलं चला पुढे जाऊ. चहा वगैरे आला, चहा वगैरे घेतला. चहा तर काय एक नंबर होता, विषय सोडा. तिथून आपण निघालो पुढे आणि पोहोचलो सोलापूरला तुळजापूर नाक्याला. मग तिथं काय कानाला सोडलं. कानाला सोडायला गेला होता ओम. कानाला वगैरे सोडून आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला, कारण इथून आपल्याला जवळपास 250 किलोमीटर पुढे प्रवास करायचा होता. मग म्हणलं इथून पण आपल्याला आता गाडी रिपीट करायला लागते, कारण वातावरण पण एक नंबर झालं होतं. मग काय थोड्याच वेळात सोलापूर वगैरे पास केलं. एक 100 किलोमीटर पुढे आलो. मग काय लागला ना पाऊस. मग पावसामध्ये काय म्हणलं नुसती आता बेहरी करावं लागते, कारण पाऊस पण खूप जोरात लागत होता. तिथून जे पाऊस चालू झाला जवळपास 100 किलोमीटर सारखाच पाऊस होता. मग काय आपल्या भाऊच्या हॉटेलवर आलो. मग काय ओमला वगैरे नाश्ता केला, आणि आपल्या आता उपवास असल्यामुळे आपण चहाच घेतला. आणि चहा वगैरे घेऊन आपण तिथून निघालो पुढे. आणि पुढे बघू थोड्या वेळा काय ओम तर झोपून गेला होता. मग म्हणलं आता गाडी वळायला लागते, कारण आपल्याला पण जाऊन झोपायचं होतं. त्यामुळं कोल्हापुरातून 100 किलोमीटर राहिलं होतं. तिथून आलो पुढे सांगली फाट्याला. सांगली फाट्यावर मारला लेफ्ट आणि निघालो कोल्हापूरच्या. इथं आल्यानंतर कसं आहे आपल्याला वाटते की आपण कसं आहे जवळपास आलोय जवळ. मग थोड्याच वेळात आपण पोहोचलो रूमवर. रूमवर पोहोचल्यानंतर मग काय म्हणलं आता झोपून घ्यावं, सकाळी उठून पार्टीवाला येणार आहे, तेव्हा गाडी खाली करू. मित्रांनो, भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.